आज आपण जाणून घेणार आहोत IVF ट्रीटमेंटमध्ये जर आपण ट्रीटमेंट घेतोय तर त्याचे काही साईड इफेक्ट्स आहेत का किंवा त्याचे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत का। त्याचं कारण असं आहे की जेव्हा OPDत कपल येतात तेव्हा एक वाक्य वापरलं जातं हजबंड की खूप केअरिंग असतात आणि ते म्हणतात मॅडम हिला काही त्रास तर होणार नाही ना, काही प्रॉब्लेम तर येणार नाही ना। तर IVFचे नेमके काय साईड इफेक्ट्स आहेत, काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात आणि ते खरंच खूप जास्त आहेत का की आपण त्याच्याकडे पाऊलच नाही टाकायला पाहिजे, याबद्दल आपण जरूर जाणून घेऊयात। सो IVF, पहिली गोष्ट IVF मध्ये आपण साधारणपणे 10 ते 12 दिवस इंजेक्शन्स देतो। सो ही आजकाल पेनफुल नसतात जास्त, कारण ती सबक्युटेनियस आहेत, त्याच्यामुळे खूप पेनफुल इंजेक्शन्स अजिबात नाहीत। पेशंट्स ती स्वतः घेऊ शकतात। हे जे सगळे इंजेक्शन्स आहेत त्याचा जो हाफ लाईफ म्हणजे त्याचं काम करण्याची जी कपॅसिटी आहे ती साधारणपणे 24 आवर्सची असते, त्याच्यामुळे ते शरीरातून लगेच निघून जातात। ते लॉंग टर्म काही साईड इफेक्ट्स अजिबात देत नाहीत। इंजेक्शन्स जेव्हा घेतोय तेव्हा पेशंट्स अगदी स्वतः घेऊ शकतात, इतके ते सिंपल असतात, त्याच्यामुळे ते पेनफुल राहत नाहीत। त्याच्यानंतर जर आपण बघितलं की मग मोठे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत का, तर ॲक्च्युली खूप जास्त असे कॉम्प्लिकेशन्स किंवा साईड इफेक्ट्स नाही आहेत। एक म्हणजे OHSS हायपर स्टिम्युलेशन सिंड्रोम आणि दुसरं बेबी रिलेटेड म्हणजे ट्विन्स म्हणजे जुळं राहण्याचा एक धोका। जेव्हा आपण 10 ते 12 दिवसाचे इंजेक्शन्स देतोय तेव्हा आपण अंडबीज ही जास्त तयार करतोय। सो जर PCOD सारखं काही पेशंट असतील किंवा अंडबीजाची कपॅसिटी जास्त असेल तर यांच्यामध्ये साधारणपणे 15 पेक्षा जास्त जर बीज तयार झाली तर हायपर स्टिम्युलेशनचा धोका होतो की या पेशंट्समध्ये पोट फुगणं, असाइटिस म्हणजे पोटामध्ये पाणी होणं ही गोष्ट येऊ शकते। आजकालचे जे प्रोटोकॉल्स आहेत की ज्याला आपण अँटॅगोनिस्ट प्रोटोकॉल की मॅक्झिमम पेशंट्समध्ये तोच अँटॅगोनिस्ट प्रोटोकॉल आपण वापरतो, त्याच्यामुळे जर OHSSची रिस्क जर त्या डॉक्टरांना ओळखता आली तर ती होऊ नये म्हणून ट्रिगरचं जे इंजेक्शन दिलं जातं ते अगोनिस्ट ट्रिगर दिला जातो आणि आपण OHSSची रिस्क पूर्णपणे टाळू शकतो। सो हे दोन जर गोष्टी सोडल्या तर IVFचे ॲज सच असे कोणतेही साईड इफेक्ट्स नाही आहेत।